नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. मी स्वप्नील भोजू. आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपल्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे नाथ शेती मातीचा आणि जी आर माहिती. या यूट्यूब चॅनलवरती आपण सांगितलं होतं की आपल्या सरकारी योजनांची माहिती किंवा जे काही शासन निर्णय होतील किंवा त्याच्यावर जे अंमलबजावणी करतील, जी आर येतील, त्याची आपण विश्लेषण करून माहिती सांगणार आहोत. आता अजून एक नवीन निर्णय झालेला आहे की फार्मर आय डी विशिष्ट ओळखपत्र, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणून जी सरकारची योजना आलेली आहे त्याचे सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र ऑनलाईन बनवून घ्यायचे. ओळखपत्र बनवल्यानंतर त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. जे काय आता सध्या आपल्याकडे PM किसान योजनेअंतर्गत जे आपल्याला 2,000 रुपये 4 महिन्यानंतर 2,000 रुपये जे येतात ते चालू राहण्यासाठी किंवा इतर जे काही योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी हा काढणं बंधनकारक आहे. फार्मर आय डी काढण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्याची. फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र नोंदणी कशी करावी, तसेच हे कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहे, अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल ID कार्ड मिळणार आहे. ॲग्रिस्टॅक या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी शेतकरी बांधवांना दिले जाणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकत्रित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व माहिती एकत्रित असल्यामुळे भविष्यामध्ये विविध कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. तर मित्रांनो, कोणाला मिळणार फार्मर आय डी कार्ड हे आपण बघूयात. ज्या शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क आहे अशा शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी मिळणार आहे. फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख प्रमाणपत्र. सदरील शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यांच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत आपण ते बघणार आहोत मित्रांनो. सदरील शेतकरी हा महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असावा. शेतकरी बांधवाचे नाव सातबारा उतारावर असणे बंधनकारक आहे. वरील शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक उपक्रम अंतर्गत फार्मर आय डी कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर मित्रांनो, आपण त्यांच्या अटी शर्ती बघितल्या. आता त्यांच्या आय डी कार्डमुळे आपल्याला कोणते फायदे होणार आहेत ते पण पाहूया. शेतकरी ओळखपत्र मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होणार आहे. शेती संदर्भात संपूर्ण माहिती या फार्मर आय डीमध्ये संकलित केली जाईल. संपूर्ण माहिती संकलित केल्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेचा अर्ज करणे सोपे जाईल. संपूर्ण माहिती एकत्रित असल्यामुळे कागदपत्रांची जास्त पूर्तता करण्याची गरज भासणार नाही. जास्त कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज नाही मित्रांनो, कारण ह्या एक आय डी कार्ड आपण काढलं तर एका क्लिकवरती सगळी आपली माहिती तिथे दिसणार आहे. किंवा फॉर्म भरताना, कुठल्याही योजनेचा फॉर्म भरताना फक्त आय डी क्रमांक टाकला तर आपले पूर्ण डॉक्युमेंट सगळे क्लिअर ओपन होतील. त्यामुळे हे आय डी कार्ड बंधनकारक आहे मित्रांनो. आपण हे फार्मर आय डी जे आहे ते आपण कुठे काढू शकतो किंवा कुठे रजिस्ट्रेशन करू शकतो, ओळखपत्र कसे काढायचे हे पाहूयात मित्रांनो. आता CSC आय डी केंद्र म्हणजेच आपण जिथे फॉर्म भरतो, शेतकरी कृषी सेवा केंद्र जे असतात किंवा आपण जे विविध योजनांचे फॉर्म भरतो त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे कार्ड, शेतकरी फार्मर आय डी हे कार्ड शेतकरी स्वतः काढू शकणार नाही मित्रांनो. सध्या तरी अजून कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना स्वतः काढण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. आपण CSC द्वारे तुम्ही लॉग इन करून नोंदणी करू शकता. अर्थात ज्यांच्याकडे CSC आय डी आहे तेच नोंदणी करू शकतात. शेतकरी स्वतः ऑनलाईन करू शकणार नाही. फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी शेतकरीसुद्धा करू शकतील. तसा पर्याय पोर्टलवर देण्यात आलेला आहे. परंतु सध्या तरी CSC केंद्रावर जाऊन शेतकरी बांधवांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर अर्जाची परिस्थिती शेतकरी स्वतः तपासू शकतील. तर मित्रांनो, हे आहे शेतकरी ओळखपत्राची माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे काय आपल्याला अडचण असेल ते कमेंट करून विचारा.